मित्रांनो, तर आजपासून आपण सुरू करणार आहोत जॉमेट्रीचं. तर जॉमेट्रीमध्ये अभ्यास करताना आपल्याला सगळ्यात पहिले माहित पाहिजे की कुठल्या मार्काचं काय वेटेज आहे. जसं सिमिलॅरिटी 10 मार्काला आहे, पायथागोरस 7, सर्कल 12 मार्काला, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन हे 7 किंवा 10 मार्काला होऊ शकतो. कोऑर्डिनेट जॉमेट्री 7, ट्रिग्नोमेट्री 7 आणि मेन्शुरेशन जे आहे ते तुमचं 10 मार्क. त्याच्यामध्ये जर आपण हॉट क्वेश्चन बघितले तर हा 10 मार्काचा आहे, हा 12 मार्काचा आहे, हा 10 मार्काचा आहे. त्याच्यावर तुम्हाला सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि सर्कलवर त्याच्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. इझी क्वेश्चन म्हणाल तर 40% आहे, मीडियम 40% आहे, डिफिकल्ट 20% आहे. तुमचं नॉलेज तुम्ही वापरणार क्वेश्चन नंबर 1A, 1B, 2A, 2B 20%, अंडरस्टँडिंग करणार 3A, 3D मध्ये आणि अप्लिकेशन आणि स्किल तुम्ही दाखवणार क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये. तर तुम्ही नीट बघा, तुमच्या स्किलला 20% आहे, म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन पण महत्वाचं आहे आणि तुमचं नॉलेज पण तेवढंच महत्वाचं आहे. तर या कडीमध्ये आज आपण बघणार आहोत याच कडीतला आपला पहिला पेपर, ज्याच्यामध्ये आपण हा प्रश्न करणार आहोत की या वर्षी जे आहे ते जॉमेट्रीच्या पेपरमध्ये कुठले कुठले प्रश्न येणार आहेत. तर चला आज बघूया जो आहे तो SSC क्वेश्चन पेपर 1 मॅथेमॅटिक्स. आता याच्यामध्ये जर का आपण बघितला तर क्वेश्चन नंबर 1 जो असतो तो आपला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह असतो. आता याच्यामध्ये लेंथ ऑफ टँजंट फ्रॉम पॉइंट ए सर्कल ऑफ रेडियस 3 to 4 सेंटीमीटर. हा जो आहे आपला हा प्रश्न जो आहे आपला तो सर्कल मधला. त्याच्यानंतर आर्क ऑफ अ सर्कल इज 160 अँड लेंथ इज टेकन 44 सेंटीमीटर. फाइंड द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आता हा प्रश्न आपला जो आहे तो चॅप्टर 7 शी रिलेटेड असू शकतो. त्याच्यानंतर हायपोटनियस वाला क्वेश्चन पायथागोरसनी डिस्टन्स कोऑर्डिनेट पॉइंटशी. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर हा प्रश्न बहुतेक वेळा बोर्डाला जो आहे तो रिपीट झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पायथागोरस आहे, परत सर्कल आहे, परत कोऑर्डिनेट जॉमेट्री आहे. तर नीट बघून एकदा हा आपला आहे पहिला सॅम्पल पेपर. आता इथे जर तुम्ही बघितलं तर हा आपला याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही नीट बघा. क्वेश्चन नंबर 2A ही ऍक्टिव्हिटी खूप वेळा बोर्डाला पडली आहे, त्यामुळे ती यावेळेस पण पडू शकते. त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे आपला मेन्शुरेशनचा आहे, हा पण आपल्याला पडू शकतो, त्यामुळे याचा पण तुम्ही चांगला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता इथं जर आपण बघितलं तर हा अगेन ही जी ऍक्टिव्हिटी आहे सर्कलची ही तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. त्याच्यानंतर हा आपला पहिल्या चॅप्टरचाच क्वेश्चन आहे, अगेन सर्कलचा प्रश्न आहे. तर तुम्ही जर एक ओव्हरऑल जर बघितलं तर सर्वात जास्त प्रश्न हे सर्कलचेच आहेत. आणि जर का आपण बघितलं तर त्याच्या खालोखाल आपल्याला सिमिलॅरिटीची तयारी करायला पाहिजे. हा जो प्रश्न आहे हा ट्रिग्नोमेट्रीचे आहे. ट्रिग्नोमेट्रीचे प्रश्न हे बेसिकच आहे, त्यामुळे त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही. हा प्रश्न अगेन कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा आहे. इथे तुम्हाला 2 ऍक्टिव्हिटी आहेत, त्याच्यातली ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती बोर्डाला 2दा प्रश्न बदलून पडलेली आहे आणि ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपली कोऑर्डिनेट जॉमेट्रीची आहे. ठीक आहे. आता यानंतर जर आपण जातो म्हटलं तर आपले हे प्रश्न जे आहेत क्वेश्चन नंबर 5. तर हा प्रश्न जो आहे साइन A + B tan A - 1/3 हा सर्वात जास्त अपेक्षित आहे. आणि याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे BCD पॅलोरा, हा प्रश्न आपल्याला सर्वात जास्त अपेक्षित आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3B मध्ये आपल्याला कंपल्सरी एक थेरम पडू शकते, त्यामुळे थेरमची नीट तयारी करा. थेरम मध्ये BPT, सायकलिक क्वाड्रिलॅटरल आणि पायथागोरस याचा तुम्हाला नीट अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आपण परत एकदा सगळा पेपर बघूया आणि पहिलेपासून बघूया, म्हणजे तुम्हाला एकदा नीट व्यवस्थित बघता येईल. बघा, उद्याच्या भागामध्ये आपण याचे सोल्युशन डिस्कस करूया आणि पुढचा पेपर बघूया.